यावर्षीचं माझं बर्थडे सेलिब्रेशन आणि बर्थडे गिफ्ट मला खूप जास्त आवडलं. तर कसं झालं बर्थडे सेलिब्रेशन आणि काय गिफ्ट मिळालं हे मी तुम्हाला सांगते चला तर या दिवशी मी सकाळी लवकर उठून गुरुदत्तांना गेली होती. त्यानंतर तिकडनं आली, थोडासा आराम केला. उठल्यानंतर मग घरातल्यांनी औक्षण केलं माझं आणि मग सगळ्यांचा आशीर्वाद घेत होते. तर त्यामध्ये लहान मुलांनी सुद्धा चान्स मारला. त्यानंतर आम्ही निघालो बर्थडे सेलिब्रेशनसाठी. तर सगळं काही कुणालचा प्लॅन होता, सो आम्हाला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे इव्हन मलाही माहीत नव्हतं आणि माझ्या फॅमिली मेंबर्सलाही माहीत नव्हतं आणि त्याच्या फॅमिली मेंबर्सला माहीत नव्हतं. कारण माझा बड्डे म्हटलं ना की तो 2 दिवस अगोदरपासूनच त्याची धडपड चालू असते किंवा महिनाभर अगोदरच त्याचं गिफ्ट काय घ्यायचं हे ठरलेलं असतं आणि खूप मॅनेजमेंट असतं, माहीत नाही काय करत असतो. पण सरप्राईज द्यायचं असतं ते पण त्याला छान द्यायचं असतं, कारण त्याच्या डोक्यात असतं की ही नाराज नाही झाली पाहिजे, बड्डेच्या दिवशी हिला वाईट नाही वाटलं पाहिजे. आणि प्रत्येक वर्षी उलटं होतं आणि यावर्षी माहीत नाही काय, पण बड्डे सेलिब्रेशन असेल, गिफ्ट असेल, मला सगळं काही खूप जास्त आवडलं. आणि अगदी माहीत नसतानाही तर इकडे छान असं मला त्याने बड्डे सरप्राईज दिलं आणि मला खूप जास्त आवडलं. तर स्टार्टिंगला मला असं वाटलं की ही जी फक्त अंगठी आहे ना तेच माझं सरप्राईज आहे, तरी पण ती मला आवडली होती कारण ती छान अशी गोल्डची होती आणि डायमंडची होती. तर त्यानंतर फॅमिली मेंबर्सनी सुद्धा जे गिफ्ट आणले होते माझ्यासाठी ते मला दिले. आणि इकडे दीदींनी म्हणजेच कुणालच्या बहिणीने माझ्यासाठी खूप सुंदर असा वन पीस घेऊन आला होता आणि तो सुद्धा आम्ही तिथेच लगेच गिफ्ट ओपन करून बघितला, कारण त्या बोलत होत्या की तुला आवडेल की नाही माहीत नाही, एकदा ओपन करून बघ. तर मला खूप जास्त आवडला. आणि ना यावर्षी मी फर्स्ट टाईम फॅमिली मेंबर्ससोबत बर्थडे सेलिब्रेशन केलं. नाही तर अदर टाईम असं व्हायचं, म्हणजे इतर वर्षी असं करायचं आम्ही सगळे, माझ्या बहिणी आणि कुणाल, आम्ही 4 जणं आणि 1-2 जण असायचे फ्रेंड्स लोकच, बड्डे सेलिब्रेशनला बाहेर कुठेतरी जायचो फिरायला आणि तिकडेच बड्डे सेलिब्रेशन करायचो. आणि त्याचसोबत यावर्षी मी वेगळं काहीतरी केलं होतं, ते म्हणजे मी साडीवर सेलिब्रेशन केलं, साडी वेअर करून सेलिब्रेशन केलं. अदर टाईम मी जीन्सवर वगैरे करत होते आणि असं मला वाटलेलं ह्यावेळी की मला कुणालने फक्त रिंग गिफ्ट केली आहे, तरी मी खुश होते. तर इकडे दीदीचं माझं बड्डेचं हे चाललं होतं, म्हणजे फोटोशूट चाललं होतं आणि तिकडे मध्येच कुणाल आला आणि त्याने मला शॉकच करून टाकलं. ते म्हणजे त्याने मला गिफ्ट दिलं तर मी खुश होती, पण मला मध्येच हे लोक सांगत होते की यात कब्बशीचा सेट असेल. तर म्हणून मी पण शॉक होते आणि बघत होती की काय ते काय. आणि गिफ्ट ओपन होताच आम्ही सगळे शॉक झालो, कारण कोणालाच माहीत नव्हतं त्यामध्ये काय गिफ्ट आहे. आणि मी तर इतकी जास्त शॉक झाली, कारण मला कधी वाटलंही नव्हतं की कुणाल मला लॅपटॉप गिफ्ट करेल. तर त्याने मला ॲपलचा मॅकबुक एअर लॅपटॉप गिफ्ट केला होता आणि खूप जास्त खुश होते, कारण माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की मला लॅपटॉप घ्यायचं आहे आणि ते त्याला कळालं आणि त्याने मला ते गिफ्ट केलं. तर खरंच माझ्या मनातला ओळखू शकणार हा एकमेव व्यक्ती आहे, कारण बाकी किती आले किती गेले तरी शेवटी आपली व्यक्ती आपली असते. थँक्यू सो मच कुणाल फॉर दिस सेलिब्रेशन अँड गिफ्ट.